रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज याचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. विंचा पिढी नांगी ज्याचा दोष त्याचे अंगी, केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार, मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी, तुका म्हणे रेडा सुखे जाती ऐशा पिढा, तुका म्हणे रेडा सुखे जाती ऐशा पिढा. असा हा अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया. विंचा पिढी नांगी ज्याचा दोष त्याचे अंगी. विंचू कीटक वर्गामधील प्राणी. 8 पाय असतात त्याला, अष्टपाद. पैकी पुढचे जे 2 पाय त्याचे रूपांतर चिमट्यासारख्या अवयवामध्ये झालेले असते. चिमटा जसा असतो ना तसा जाळ असतात ते चांगले, आणि त्याचा उपयोग होतो त्याला भक्ष्य पकडण्यासाठी. मागचे जे 6 पाय, एकीकडून 3 आणि दुसरीकडून 3, याच्या सहाय्याने तो चालतो. त्याला एक शेपटी असते आणि शेपटीच्या टोकावर विषग्रंथी असते, ज्याच्या सहाय्याने तो दंश करतो. चिमट्यानं अन्न पकडतो आणि शेपटीनं त्याला दंश करतो. चिमटा जो आहे ते चिमट्यानं अन्न पकडतो आणि शेपटीनं असा दंश करतो त्या भक्ष्याला. आता शेपटीमध्ये विष असल्यामुळे मग भक्ष्य मारण्यास त्याला मदत होते. विंचवाच्या विषाचा त्याच्या स्वतःवर परिणाम होत नाही, कारण अँटीटॉक्सिन त्याच्या शरीरामध्ये असतात. तेव्हा ही जी रचना आहे त्याची, ही त्याला जिवंत राहण्यासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी मदत व्हावी यासाठी त्याच्या शेपटीत विष भरलेलं असते, ज्याच्या सहाय्याने तो भक्ष्य वगैरे पडतो, स्वतःचं संरक्षण करतो. परंतु चुकून मानवाच्या संपर्कात आला किंवा कोणत्याही प्राण्याच्या, तर त्याला तो दंश पकडतो शेपटीच्या सहाय्याने. आता याला जर दंश केला तर माहिती आहे तुम्हाला, तीव्र अशा वेदना विंचवाच्या दंशामध्ये असतात. तीव्र वेदना, कारण त्यामध्ये न्यूरोटॉक्सिन्स असतात, आणि त्या वेदना जिथे दंश केला तेथून पुढे सरकत जातात काही प्रमाणामध्ये. आणि म्हणून मग या शेपटीमधलं विष, त्याची नांगी, त्या शेपटीलाच काय म्हणतो आपण, नांगी म्हणतो विंचवाची. या शेपटीमध्ये असलेलं विष जे आहे, म्हणजे त्याच्या नांगीमध्ये असलेलं जे विष जे आहे किंवा त्याची नांगी जी आहे, ही नांगी त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. विष असणं हा त्याचा दोष झाला आपल्या दृष्टीनं, आणि त्याचंच विष त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. कसं तर विंचू दिसताबरोबर आपण काय करतो, त्याला ठेचण्याचा प्रयत्न करतो, मारून टाकतोच, त्याला जिवंत सोडत नाही. जिवंत नाही सोडत, त्याला मारून टाकले जाते. म्हणजे त्याचा दोष जो आहे हा त्याच्याच अंगामध्ये येतो. तो त्याला दंश करत नाही, सहसा नांगी मारत नाही, परंतु अपघातात भक्ष्य पकडत असताना त्याचीच नांगी जर त्याला लागली तर दुखापत त्यालाही होतेच. विषाचा एवढा परिणाम होत नसला तरी दुखापत मात्र होतेच. म्हणजे स्वतःच्याच नांगीनं स्वतःला दुखापत त्याला होते, त्याचबरोबर त्याच्या विनाशाला सुद्धा ती कारणीभूत ठरू शकते, ज्याचा दोष त्याच्याच अंगामध्ये येतो. आता पुढे महाराज काय म्हणतात पहा. केला पाहिजे विचार मनमित्र दावेदार. केला पाहिजे विचार मनमित्र दावेदार. आता एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, माइंड इज बेस्ट फ्रेंड ऑर वर्स्ट एनिमी. आपलं जे मन आहे, हे मन असलं तर अतिशय चांगला उत्तम असा मित्र आहे, परंतु शत्रू जर झालं तर मन चिंतिते वैरी न चिंती, याच्यासारखा वाईट शत्रू दुसरा कोणताच नाही. आपण जे आपल्याबद्दल विचार करतो, कधी कधी असे विचार आपला दुश्मन जो असतो मोठ्यात मोठा, तो सुद्धा करत नाही माऊली. मन काल्पनिक चिंता निर्माण करते, आणि या काल्पनिक चिंतांचा अतिविचार जर केला गेला तर त्याचे परिणाम शारीरिक
आरोग्यावर सुद्धा होतात, मानसिक आरोग्य तर बिघडतेच. तेव्हा असं एक मन, याचा विचार केला पाहिजे. ते शत्रू आहे त्याचप्रमाणे मित्रसुद्धा आहे. म्हणून आपला शत्रू होऊ नये, ते शत्रू होऊ नये, नकारात्मक भावना मनामध्ये राहू नये जास्ती. म्हणून करायचं काय? आणि जर समजा आपण त्यावर उपाय केला नाही, आपण जे विचार करतो त्यावर जर नियंत्रण ठेवलं नाही, मनावर नियंत्रण ठेवलं नाही, तर काय होईल? आपलं मन आपल्या विनाशाला कारणीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. जसं विंचवाची नांगी त्याच्या विनाशाला कारणीभूत होते, तसं आपलं मन आपल्या विनाशाला कारणीभूत होऊ शकते बावली. आणि मन विनाशाला कारणीभूत का होते? तर याची अनेक कारणं असू शकतात. त्यातलं मोठ्यात मोठं कारण आहे अपेक्षा. एक म्हण आहे, एक्सपेक्ट नथिंग, ॲक्सेप्ट एव्हरीथिंग. ते अपेक्षा कोणतीच ठेवू नका आणि ज्या ज्या घटना घडतील त्या स्वीकारण्याचा प्रयत्न करा, त्या स्वीकारा. मग जीवनामध्ये येणारे अनुभव कटू असतील किंवा चांगले सुद्धा असतील, त्या स्वीकारा. खूप हर्ष झाला, आनंदातिरेक हर्षोन्माद होऊ देऊ नका. आणि दुःख झालं तर त्यामुळे खचून जाऊ नका, हे तुकाराम महाराज सांगतात. परंतु वाईट घटना जर घडली आणि तोच तो विचार जर आपण करत राहिलो, तर आजचा वर्तमान भूतकाळामुळे खराब झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मन जे आहे त्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बावली. मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला अतिविचार करू देऊ नये, भटकू देऊ नये. आणि अपेक्षा ही केल्याच जाते. आणि अपेक्षा जर जास्त केली चुकीच्या लोकांकडून तर अपेक्षा भंग झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मग अपेक्षा भंग होऊ नये यासाठी अपेक्षा करायची नाही. म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख होणार नाही बावली. तुम्ही जर एखाद्यासाठी काही करत असाल तर ते निरपेक्ष भावनेनं करा. तो तुमच्या कामात पडेल म्हणून करू नका. नाहीतर मग अपेक्षा भंगाचं दुःख वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. सहसा तसंच होते. एखादी वाईट घटना जीवनामध्ये घडली, त्याचा अतिविचार केला, त्यामुळे सुद्धा मन खिन्न राहते. आणि वर्तमान काळ जो आहे यामधला जो आनंद आहे, जगण्यामधला आनंदाचे क्षणसुद्धा आपण उपभोगू शकत नाही. हे मनामुळे होते. त्याचप्रमाणे नकारात्मक भावना या सतत निर्माण होत असतात. रिकामं मन आणि आपण सुद्धा कोणत्याच कामात नसलो, कोणतंच काम करत नसलो तर आजकाल सोशल मीडियावर नको ते साईट पाहत बसतो. त्यामध्ये वाटलं ते सांगत असतात आणि आपण ते ऐकतो आणि त्याचा परिणाम कधी कधी मनावर होतो. त्याचासुद्धा वाईट परिणाम मनावर होऊ शकतो. त्याचबरोबर संशय स्वभाव, संशय, डाऊट हा शत्रू आहे. चांगले नातेसंबंध संशयामुळे नष्ट होऊ शकतात. संशयामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्या मनाला ती सवय जर असेल तर ती काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. काही लोकांना कशी सवय असते पहा, त्याचा जवळचा मित्र, कधी कधी अतिजवळचा नातेवाईक, परंतु तो थोडासा याच्या बाजूला बसलेला असला आणि ते दोघं किंवा तिघं चौघं एकमेकाशी बोलत असतील आणि ते जर मोठ्यानं हसले तर याला वाटते आपल्याला जसले आपली स्टिंगल टवाली कळून राहिले. किंवा आरामात जर बोलत असतील, याला ते ऐकू येत नसेल तर याला असं वाटायला लागते की आपलंच काहीतरी करण्याचा यांचा प्लॅन आहे. आता एवढं रिकामं कोणीच नसते मावली. सतत तुमचा विचार करायला कोणी रिकामं असते का? कोणी रिकामं नसते. वेगवेगळे विषय असू शकतात. म्हणून चिंता करायची नाही, संशय मनात ठेवायचा नाही. सावध राहा. परंतु संशय वृत्ती जर असेल तर त्यामुळे मात्र आपला विनाश होऊ शकतो. मन आपलं सतत
नकारात्मक भावना त्यामध्ये निर्माण होऊ शकतात आणि मनामध्ये नकारात्मक भावना जर असल्या तर क्रोध निर्माण होतो, राग निर्माण होतो. आणि राग कसा आहे तर राग येणं, एखाद्यावर राग काढलाही जातो. त्या दुसऱ्यावर रागावणं म्हणजे काय असते माऊली, तर जळता निखारा आपल्या हातामध्ये ठेवायचा आणि अशी कल्पना करायची की समोरचा जळला पाहिजे, आपलाच हात भासतो, समोरच्याचं काही नुकसान नाही होत तुम्ही रागावता. म्हणून राग पाहिजे, आलाही पाहिजे, परंतु तो शांतसुद्धा करता आला पाहिजे माऊली, शांतसुद्धा करता आला पाहिजे. सतत रागामध्ये जर असले तर मन हे चांगलं राहणार नाही, मन प्रसन्न राहणार नाही. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अतिशय सुंदर अभंग आहे तो सुद्धा. तेव्हा तो सुद्धा अभंग आपण घेतलेला आहे, शोधा आणि पाहू शकता तुम्ही तो. तेव्हा असं आहे आपलं मन. आता बहिणाबाई चौधरी यांनी मनावर एक अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. मन कसं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येता पिकावर. खूप मोठी कविता आहे बहिणाबाईंची. आणि या कवितेमध्ये बहिणाबाई म्हणतात की मन कसं आहे तर वढाय आहे, न आटपणार आहे, उभ्या पिकातलं ढोर आहे. इकडे पडितामध्ये असलेला चारा चांगलं गवत सोडून ते कोठे जाते, पिकावरच जाते. किती हाकला, फिरून फिरून पिकावर गेल्याशिवाय काही राहत नाही, त्याची जागा सोडल्याशिवाय राहत नाही. असं हे मन आहे. बऱ्याचशा गोष्टी मनाबद्दल बहिणाबाईंनी या कवितेमध्ये सांगितलेल्या आहेत. खूप मोठी कविता आहे. त्यापैकी 2 कळवे आपण पाहूया. पुढे या कवितेमध्ये एका ठिकाणी बहिणाबाई म्हणतात, मन जहेरी जहेरी ज्याचं न्यार रे तंतर, आरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन जहेरी जहेरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. बहिणाबाई म्हणतात मन कसं आहे तर जैरी आहे, विषारी होऊ शकते मन. आणि हे विष कशामुळे होते मनामध्ये तर अपेक्षाभंगामुळे, वाईट अनुभवामुळे किंवा सतत एखाद्या विषयाचं चिंतन केल्यामुळे. आपला दुश्मन आपल्याबद्दल वाईट विचार करत नाही, तेवढे वाईट विचार मन करते, जरी आहे मन. आणि किती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी वढाय आता इथे असते, ऐकत असते आणि ऐकता ऐकताच कोणत्या दूरच्या गावाला जाईल ते काही सांगता येत नाही मनाचं. असं आहे मन. तेव्हा मन हे जैरी आहे, त्याचं तंत्रच वेगळं आहे. आणि बहिणाबाई म्हणतात विंचू साप परवडला याच्यापेक्षा त्याला मंत्रानं तंत्रानं उतारता तरी येते, त्याच्यावर औषधोपचार करता येतात विंचू सापावर. परंतु मनावर औषधोपचार करणं यापेक्षा कठीण आहे असं बहिणाबाई म्हणतात. कठीण आहे मनावर उपचार करणं. म्हणून मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मन प्रसन्न ठेवायचं तर काय करावं लागेल, प्रत्येक धर्मामध्ये ध्यानधारणा सांगितलेली आहे. ध्यान आणि ध्यान करणं म्हणजे एकदम मुकाट्यानं बसणं आहे का, नाही, बसा एका ठिकाणी. आणि आता आपल्याला वाटते आपण एका ठिकाणी बसलो, ईश्वराचं चिंतनही करून राहिलो तरी आपलं मन काही जागेवर नाही, सतत वेगवेगळे विचार आहेत, राहणारच आहेत. 5 मिनटं 7 मिनटं हे विचार खूप राहतील मनामध्ये. परंतु काही वेळानंतर 2-4 मिनटासाठी का होईना आपलं लक्ष आपल्या इष्टदेवतेचं ज्याचं कोणतं चिंतन करत असो आपण त्याच्याकडे लागते, मन केंद्रित होते. आणि तेवढ्या त्या 2 मिनटामध्ये सुद्धा आपलं मन हे चांगलं होते, शुद्ध होते, शांत होऊ शकते. हे महत्त्वाचं आहे माऊली.
त्यानंतर तुकाराम महाराजांनी भक्तीचा एक मार्ग सांगितलेला आहे, ज्यामुळे मन सुद्धा शुद्ध होते. काय? हरिनाम घे फुकाचे, सर्व संतांनी सांगितलेलं आहे. ईश्वराचं नावाचा महिमा आपण पाहला या अगोदरच्या अभंगामध्ये, रामनवमीच्या दिवशीचे. त्या नामामुळे मनाला शांतता लाभल्याशिवाय राहत नाही, मन जागेवर आल्याशिवाय राहत नाही. उठता बसता हरी बोला. नाव विठ्ठलाचं, पांडुरंगाचं, कृष्णाचं किंवा आपल्या इष्टदेवतेचं नावस्मरण करा. नक्कीच मनाला शांतता लाभल्याशिवाय राहणार नाही, मन इकडे तिकडे भटकणार नाही. त्यानंतर दुसरा एक मार्ग, आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत मोकळेपणानं बोला. म्हणजे सतत चिंता करत बसल्यापेक्षा आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत मोकळेपणानं बोला. संशय वृत्ती सोडा आणि तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणजे ते काम राहत नाही, त्यामधून आनंद मिळतो. ते कार्य राहत नाही, ड्युटी राहत नाही, तर आपल्याला आनंद त्यामधून मिळत असतो. जे काय तुम्ही करत असाल त्यात आनंद मानायचा आणि रिकामं मात्र बसायचं नाही. होईल तोपर्यंत हातपाय जे दिलेले आहेत आपल्याला परमेश्वरानं, ते कशासाठी? तर ते चालवण्यासाठी दिलेले आहेत. ते चालवण्यास पाहिजे. चालतात तोपर्यंत होईल तेवढं काम हे केलंच पाहिजे रिकामं बसल्यापेक्षा. कारण रिकामं घर कोणाचं असते? सैतानाचं. रिकामं मन हे सैतानाचं घर. एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप. रिकामं मन हे सैतानाचं घर असते. म्हणून कार्य बघणं जर असलं तर मनही त्यामध्ये गुंतते आणि आवडीचं काम किंवा जे काम करतो त्या आवडीचं करायचं, त्यामध्ये आवड निर्माण करायची. नक्कीच त्यामध्ये मन रमल्याशिवाय राहणार नाही. त्या मन रिकामं ठेवायचं नाही. सतत कार्य बघणं असलं पाहिजे आणि चांगले विचारपणामध्ये आपले असले पाहिजे. तेव्हा असं संत तुकाराम महाराज या चरणामध्ये म्हणतात, केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार. पुढे तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात महाराज पहा, मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी. मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी. म्हणजे पोपट जो आहे याची वाणी मधुर असते आणि याची वाणी मधुर असल्यामुळे, त्याच्या गुणामुळे तो काय करतो? तो बालकाच्या उरावर म्हणजे छातीवर खेळतो, अंगा खांद्यावर खेळतो. त्याचा तो आवडता असतो, त्याला सुख मिळते. अंगा खांद्यावर तो खेळू शकतो. असंच काही गोड बोलणारे लोक सुद्धा असतात. हे लोक गोड बोलत असतात, चांगलं बोलत असतात आणि चांगलं बोलल्यामुळे बऱ्याच लोकांना ते प्रिय असतात. तो त्यांच्यामधला गुण. तेव्हा या पोपटासारखा मधुरा उत्तरी, गोड उत्तर, त्यामुळे ते प्रिय होतात. अंगा खांद्यावर खेळू शकतात. याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये घर त्यांनी केलेलं असते आपल्या वागणुकीनं, आपल्या प्रेमळ वाणीनं. हे महाराज म्हणतात. पुढे चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे रेडा सुखे जाती ऐशा पिढा. आता इथे 2-3 गोष्टी महाराजांनी सांगितल्या. पहिल्यांदा सांगितलं की विंचवाला त्याच्या नांगीमुळे त्रास होतो. कधी कधी नांगीच त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते, वेदनादायक ठरते. त्यानंतर पोपटामध्ये एक मधुर उत्तरं देण्याचा गुण असतो, त्याची वाणी गोड असते. त्यामुळे तो बालकाच्या अंगा खांद्यावर खेळू शकतो, त्याला ते सुख मिळत असते, आयतं खायला मिळते. आणि या बाबतीत रेडा मात्र कसा आहे? त्याच्याजवळ पोपटासारखी मधुर वाणी नाही, गोड उत्तरं तो देऊ शकत नाही. त्यामुळे पोपटाचं सुख त्याच्या नशिबी आहे का? पोपटाचं सुख त्याच्याकडे नाही. तसंच विष पण नाही. विंचवामध्ये असलेलं जे विष आहे
विंचवामध्ये जशी नांगी आहे तशी नांगी पण त्याला नाही, म्हणजे पोपटामध्ये आपल्या रेड्यामध्ये विष पण नाही माऊली, आहे का नाही? म्हणजे नांगीमुळे विंचवाला जो त्रास होतो, दुःख होते, ते दुःख या रेड्याला होत नाही, म्हणजे त्याची पीडाही गेलेली आहे आणि गोड बोलत नाही म्हणून सुखही गेलेली आहे. तो तटस्थ आहे, सुख दुःखाच्या पलीकडे तो आहे. म्हणजे काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये वाईट गुण नाही आणि चांगलाही गुण नाही जास्त, आणि त्यामुळे सुख दुःख हे त्याच्याकडे नाहीच आहे. आणि माणसानं राहायला कसं पाहिजे, तर माणसानं राहायला पाहिजे, दुःख झालं तर खचून जायचं नाही, आणि सुख जर मिळालं, खूप आनंद झाला तर आनंदानं हुरळून सुद्धा जायचं नाही, यशानं हुरळून सुद्धा जायचं नाही. दुःखही पचवता आलं पाहिजे, तसं सुखसुद्धा पचवता आलं पाहिजे. अहो, दुःख पचवणं एक वेळ कठीण आहे, परंतु खूप सुख आलं तर ते पचवणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. आनंदात तिरेकानं लोक वेड्यासारखे वागायला लागतात, माहिती आहे तुम्हाला. काही म्हणतो मी, सर्व नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याला पचवता आले पाहिजे. आनंदानं हुरळून जाऊ नका, दुःखानं खचून जाऊ नका, आणि मन जे आहे मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी हरिनामाचा सहारा घ्या, ध्यानधारणेचा सहारा घ्या, असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. तेव्हा अतिशय सुंदर असा अभंग आहे माऊली. तेव्हा माझं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तेव्हा परत एकदा हा अभंग पाहूया. अभंग असा आहे, पहा हा. विंचा पिढी नांगी ज्याचा दोष त्याचे अंगी, केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार, मधुरा उत्तरी रावा खेळे मुरावरी, तुका म्हणे रेडा जाती ऐशा पिढा, सुखे जाती ऐशा पिढा, तुका म्हणे रेडा सुखे जाती ऐशा पिढा. तेव्हा काही चुकलं असेल माफ करा आणि अभंगाचा रसास्वाद घ्या. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम.